कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू मला नकार देतेस सावली? तुझ्या भैरवी माईला, तुझ्या त्या भैरवी माईला जी कायम तुझ्या सोबत तुझ्या कुटुंबासोबत सुख दुःखात उभी राहिली, तिला मेहेंदळेंच्या कुटुंबाची सून झालीस म्हणून एवढं धाडस आलं तुला? एवढं? ठीक आहे, तू आत्ता मला शब्द दिला होतास या विठ्ठलासमोर, तो तुला मोडायचा ना? मोड तू, तुला जे करायचंय ते कर, पण आता मी काय करीन ना ते तू बघच। माई माई थांबा माई। ठीक आहे, त्रास बीस देते की काय तुला? अगं नाही 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 नाही, त्रास वगैरे काही नाही। अगं काही नाही, मीच पाण्याचा ग्लास किचन मध्ये ठेवायला जात होते तर तीच वाटेत भेटली आणि तिने तो ग्लास घेतला। खूप आज्ञाधारक आहे सून तुझी तिलोत्तमा। हो का? तू कामासाठी आली असशील ना? काय काम होतं मला सांग? अगं नाही नाही नाही, काम वगैरे काही नव्हतं, सहजच आले होते। रिसेप्शनलाही आपली अगदी धावती भेटच झाली, नीट बोलताही आलं नाही। मी सहज तुम्हा सगळ्यांना भेटायला आले होते। गेल्या काही दिवसात तुमच्या घरात इतकं काय काय घडलं, लग्नाचा प्रसंग झाला, त्या सगळ्यानंतर तुझी मनस्थिती कशी असेल त्याची काळजी वाटत होती ग तिलोत्तमा। म्हणून तुला भेटायला आले होते। मी ठीक आहे, मी बरी आहे आणि कामात जरा बिझी आहे, बाकी काही नाही। खरंच बरी आहेस ना? नक्की। चल ठीक आहे, तू ठीक आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावर हे हास्य बघायलाच मी आले होते। बरं, तू कामाच्या गडबडीत आहेस, खूप बिझी आहेस, तू कंटिन्यू कर, आपण नंतर भेटूया कधीतरी निवांत गप्पा मारू। नक्की नक्की। सावली येते ग, बघ बाई, नशिबानं एवढं चांगलं घर मिळालंय, एवढी चांगली माणसं भेटली आहेत, ती जप आता। माझ्याकडे तर नाही टिकलीस, निदान इथे तरी टिकून दाखव। हा, कसं आहे ना तिलोत्तमा, नशीबच असतं ग एखाद्याचं। सावली ताराच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा तुझ्या घरी आली काय, आणि आता कायमचीच इथली झाली काय? नशीब आहे। चल मी येते, आपण निवांत भेटू। मॉम, मी पण येतो। जर माईंनी घरी हे सगळं सांगितलं तर? काय झालं मम्मा? अशी मध्येच का गाडी थांबवलीस? तर तुला गंमत बघायची? गंमत बघ। नमस्कार नमस्कार भैरवीताई, नमस्कार। अपेक्षित नव्हता तुमचा फोन येईल असं, पण आजकाल माझ्या आयुष्यात ना अनपेक्षित गोष्टीच घडायला लागल्या आहेत। वा वा वा,
बोला. तुमचा नमस्कार चमत्कार घ्यायला फोन केलेला नाहीये मी. बर, मग कशासाठी केलाय? अच्छा, म्हणजे असं तर नाही ना की माझं ऐकून तुम्ही त्या सावलीच्या जीवावर जगणं सोडून दिलंय, हे सांगण्यासाठी तर नाही ना फोन केला? सावलीच्या जीवावर आणि ही भैरवी जगेल? आधी तुमच्या सावलीच्या जगायचे काय वांदे झालेत ना ते ऐका. आत्ताच मेहंदाळेंच्या घरून येते मी आणि तिथे सावलीला भेटले. तुमच्या लाडक्या लेकीला फार हुशारक्या मारत होतात ना. सावलीला मी किती मोठ्या घरात दिलीये, श्रीमंत घरात दिलीये, तिथे तुमची लेक राणी सारखी राहील, हो ना? जरा जा आणि बघा तुमची लाडकी लेक किती सुखात जगते ती. हा, फार मोठ्या घरात मुलगी दिली असं वाटतंय ना तुम्हाला? तर ऐका, घरात नाही नरकात दिलीये तुम्ही तिला, नरकात. तिलोत्तमा तिचं साधं तोंडही बघत नाहीत. त्या घरात सावलीला कुणीही स्वीकारलेलं नाहीये. स्वीकारणं तर दूर, ती तिलोत्तमा तिच्या तोंडाकडेही बघत नाही हो साधं. अक्षरशः घरात एका अडगळीच्या कोपऱ्यात पडलेली असते ती. कुठे राहते ती माहितीये का? तुमची लाडकी लेक किचन मध्ये राहते. कुणी धड तिच्याशी बोलत नाही, कोणी धड तिच्याशी वागत नाही. काय अवस्था आहे तिची त्या घरात माहितीये का? फार मुलगी 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 करत होतात ना तिला. तर मग ऐका जगन्नाथ, तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. कळलंय? हा, मम्मा, हे सगळं फोन करून त्या जगन्नाथला सांगायची काय गरज होती? तर तू तुझ्या मम्माला ओळखतेस ना? तुझी मम्मा कधीच चुकीच्या निशाण्यावर गोळी मारत नाही. आता ही गोळी कुठे जाऊन लागते ना ते बघ. सारंग, काय बहिणी? काय काय इतक्या सकाळी इतक्या गडबडीत कुठे निघालाय? जरा पोलीस स्टेशनला जाऊन येतो. का पोलीस स्टेशनला तुझं काय काम आहे? आणि कंपनीचं असेल तर आपल्याकडे माणसं आहेत ना. नाही ऍक्च्युली काल ज्या नंबरवरून मला मेसेज आला होता त्या नंबरचं जरा लोकेशन ट्रेस करून बघतो मी. डोंट वरी, काम ऑलरेडी सुरू झालंय. म्हणजे तो नंबर कुठून आलेला, त्या नंबरचं लोकेशन काय हे ट्रेस करण्यासाठी मी आधीच इन्स्पेक्टर भोसलेंना सांगितलंय. ते काम करतायत. सो तू या गोष्टीवर तुझा टाइम वेस्ट नको करूस. अच्छा, म्हणजे मी जायची गरज नाही? ॲब्सोल्युटली नाही. मी करेन मॅनेज. आहे आम्हाला तुझी काळजी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.